मागणी काय म्हणतात. अकोट हा एक शीत आहे, शीत, आणि शीतावरून भाताची परीक्षा अशी आपल्या मराठीमध्ये म्हण आहे. त्याच्यामध्ये तांदूळाचा दाणा दाबल्यानंतर भात जसा शिजला असं आपण समजतो, तसं अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खोट्या पद्धतीनं सातबारे त्या ठिकाणी दाखवले गेले. त्याच्यावर ज्वारीचा पेरा दाखवला गेला. वास्तविक पाहता सातबाऱ्यावर ज्वारीचा पेरा सुद्धा त्याचा उल्लेख नव्हता. हे सातबारे स्वतः सभागृहामध्ये सत्ताधाऱ्यांकडून स्वतः सदाभाऊ बघत होते. दरेकर साहेबांनी बघितलं, त्याच्यानंतर खडसे साहेब मोठे ज्येष्ठ नेते, शेतकरी नेते, आणि उद्धव ठाकरे साहेब, तर सगळ्यांनी ते बघितलं की पेराच नाहीये त्याच्यावर. त्याच्यामुळे याची दाहकता किती असेल. त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या खोट्या सह्या वापरून, शेतकऱ्यांचे खोटे सातबारे तयार करून, त्यावर जर ज्वारीचा पेरा दाखवून शासनाकडून त्याचे पैशाची डिमांड जर आपण कृषी उत्पन्न बाजार समितीकडून होत असेल, तर ही शुद्ध सरकारची फसवणूक आहे. त्यामुळे ही नेमकी फसवणूक कोणी केली या संदर्भात उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी असा माझा विधिमंडळाचा सदस्य या नात्याने अधिकार असतो मंत्र्यांना म्हणायचा. मंत्र्यांना सुद्धा त्याचं गंभीरता दिसली की AR, जॉईंट रजिस्ट्रार, DDR यांनी काही संगणमताने याच्यात काही घोळ केलाय का, प्रायव्हेट व्यापाराचा काही घोळ आहे का, कृषी उत्पन्न बाजार समितीवर जी काही बॉडी आहे तिथे त्यांचा काही घोळ आहे का, हे शेवटी SITच्या तपासांती सिद्ध होईल. आणि नुसता हा अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रश्न नाही, हा महाराष्ट्रातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या शेतकऱ्यांचं शोषण करण्याची स्थानं बनलेली आहेत का. कारण जे दिसतंय ते डोळ्यासमोर दिसतंय. सोयाबीन आता बघा तुम्ही, पावसाळ्यात वेअर हाऊस नव्हते सोयाबीनचे पोते, अक्षरशः आपल्या डोळ्यात येतात. शेतकऱ्याचं सोयाबीन दिसताना आपण पाहिलं, शेतकऱ्याचा माल दिसताना पाहिला. मग कृषी उत्पन्न बाजार समित्या करतात काय, हा आमचा प्रश्न शेतकरी म्हणून विचारणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि आम्ही ज्या पक्षात काम करतो, आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वात, त्या पक्षात सुद्धा शेतकरी हिताचेच आयुध, शेतकरी हिताचे प्रश्न तुम्ही मांडले पाहिजे. मला अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त होत्या. त्या तक्रारीला लक्षवेधी लावल्या गेली, ती लक्षवेधी स्वीकृत झाली, आणि स्वीकृत झाल्यानंतर माननीय सभापतींनी हाऊसमध्ये मांडण्याची अनुमती दिली, आणि त्यावर प्रधानमंत्र्यांनी उत्तर दिलं. आता उच्चस्तरीय समितीमध्ये नेमकं काय आहे ते 90 दिवसात त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागेल. आणि आता मला असं वाटते तो विषय आता SIT कडे गेलेला आहे, त्यामुळे SIT त्यावर अंतिम निर्णय घेणार. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी